नमस्कार पब्लिक, कसे काय मीन्स की हा एक्सपिरियन्स तुम्हाला दुसरीकडे कुठेच नाही मिळणार. नमस्कार मंडळी, कसं काय? मस्त ना? मी एकदम 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 मस्त. सो आज आहे रक्षाबंधन आणि रायाची या वर्षीची दुसरी रक्षाबंधन आहे. गेल्या रक्षाबंधनला आम्ही मुंबईत होतो, पण आज ह्या रक्षाबंधनला आम्ही इकडे आहोत. सो बघूया आज काय काय प्लॅन आहे. आजसुद्धा काही प्लॅन डिसाईड नाही आहे. खरं मला जायचं होतं माझ्या भावाकडे हुमरसला, जिथे माझा आजोळ आहे. पण इश्यू असा झाला की डी घरात नाही आहे. डीला अर्जंट ड्युटी आल्यामुळे त्याला जावं लागलं. सो त्याला कॉल आला की त्याला जावं लागतं. सो असंच यावर्षी झालेलं आहे. गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो, नाही गेल्या वर्षी नव्हतं गेलो, गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो, पण ह्या वर्षी आम्हाला जायला नाही मिळत आहे. बघूया, जर तो लवकर आला तर जाऊन राखी बांधून येऊ, नाही आला तर ठीक आहे, नंतर टाईम मिळाला तसं मी राखी तिथे पोचवीन. पण रायाची इकडे पहिली रक्षाबंधन आहे. सो रायाला अशा काही कोणी बहिणी नाही आहे, म्हणजे माझ्या तिकडनं आहेत त्या दोघी, पण बाकी अशा इकडनं बहिणी नाही आहेत. पण ज्या आपल्या ब्लॉग्समध्ये सतत आपल्याला दिसत असतात, जसं की छकुली, भूमी आणि नंदू, यांनी ठरवलं की ह्या वर्षीपासून त्याला राखी बांधणार आहेत. सो बघूया की आपलं हे क्यूट रक्षाबंधन कसं जातं आणि आजच्या दिवसात काय 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 इंटरेस्टिंग घडतो. सो स्टे ट्यून्ड. आमच्या रायाची रक्षाबंधन नंतर सुरू होणार आहे, कारण त्याच्या बहिणी इथे आलेल्या आहेत. सो आपण बघ, मी आणि छकुली, आणि या आहेत सगळ्या राख्या. ही आहे भूमीकडून, ही आहे मुंबईवरनं अन्वीकडून, ही आहे छकुलीकडनं, आणि ही आहे आपल्या स्वामिनीकडनं गोव्यामधनं. सो एवढ्या राख्या रायासाठी आलेल्या आहेत. सो आता आम्ही सगळे सेलिब्रेट करणार आहोत रायाची रक्षाबंधन. सो आता आपण रक्षाबंधन सुरू करतोय. चला, कोण बांधतो? कोणी बांधतो? हे बघ, हे जरा डोक्याला लाव, हे लाव आणि इथे तांदूळ लाव. हे बाई हा सेट नाही, तुम्ही ह्या बोटाने लाव, ह्या बोटाने लाव, ह्या बोटाने. हां, आणि हे तांदूळ लाव. आता राखी बांध. तुझी कोणती आहे? करू चालू शे. लाल बटन दाबलायस ना? हो ना, ते व्हिडिओ कसं बनवणार? अगं बाणाला शिस्ती तुम्ही साईडलो. आणि अजून एक कोणती त्याच्यातली एक मान स्वस्तिक वाली बाण आणि गोल वाली बाण. या पुढे आ बरे त्या आधी परिहार बघतो बघ कसा. मी तुझं कायम रक्षण करीन. तू कुठच्या मुलासोबत दिसली ना मग सांगायचं काम माझं. क्लिक करू. फुल भरलेला आहे. रायांचा अजून भरायचा आहे. मम्मी अजून गाठ बांधण्याच्या स्ट्रगल मध्ये आहे. अजून गाठच बांधत नाही राखीची. गाठ बांधायला हे सगळ्या राख्या आम्ही बांधलेल्या आहेत. सो
तुम्ही बघू शकता सगळ्या राख्या हातात आलेल्या आहेत. तुम्हाला दिसत आणि ह्या ते चॉकलेट खाते. आता आपल्या बहिणींना का आवडते कारण आपल्याला काय मिळतात, गिफ्ट मिळतात. ठीक आहे. सो आता रक्षाबंधन झाली आहे पण छकुलीला आणि भूमीला गिफ्ट द्यायची बारी आली आहे. सो आता राया त्यांना देणार आहे त्यांचे गिफ्ट. हे आहेत भूमी आणि छकुलीचे गिफ्ट. त्यांना मी हे असे क्लिप्स घेतले आहेत. सो क्यूट आहे. ते स्कूलमध्ये पण लावू शकतात कारण की मला असे क्लिप्स खूप आवडायचे आणि मी खूप लावायची. सो विचार केला की मी त्यांना सुद्धा हे क्लिप्स रक्षाबंधनचे गिफ्ट देते. सो चला आपण त्यांना त्यांचं गिफ्ट देऊया. अरे तू कुठे येतोय इथे? इकडे 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 तू जाते ते दीदीकडे जाते, तिकडे जा गिफ्ट द्यायला. आपण गिफ्ट देऊया. येऊ दे. हे दे भूमीच्या आईला आणि हे गिफ्ट दे छकुलीच्या आईला. अशा प्रकारे रायाची रक्षाबंधन झालेली आहे आणि माहिती नाही आहे माझी रक्षाबंधन होणार आहे की नाही कारण डी ड्युटीवरून आला लवकर तर आम्ही जाऊ नाही तर नाही जाणार. आणि माझ्या मुंबईच्या भावांना मी राख्या पाठवलेल्या आहेत ऑलरेडी. सो माझा जीपेचा स्कॅनर त्यांच्याकडे आहे. तुम्ही मला माझ्या रक्षाबंधनचा गिफ्ट पाठवू शकता. मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. सो माझ्या वतीने सगळ्यांना सगळ्या भावांना हॅपी हॅपी रक्षाबंधन. प्लीज माझं अकाउंट भरा. मोठा चिबूड आणलेला आहे. मस्त आहे. अजून ओपन नाही केला आहे, कट नाही केलं आहे, करायचं आहे. सो बघूया कट करून हा चिबूड कसा दिसतो. आणि जेवणाला आहे सोया पुलाव, वाटाण्याची चिल्ली. ॲक्च्युली मी वाटाण्याची चिल्ली केली आहे. हे जे आपले हिरवे वाटाणे असतात त्यांची मी ही चिल्ली केली आहे. आंघोळ झाली आहे, मी फ्रेश झाली आहे. असं तर मी पुढच्या भावाला पर्सनली राखी बांधू शकत नाही आहे पण मी गणपती बाप्पाला नक्कीच राखी बांधू शकते आणि मी दरवर्षी गणपती बाप्पाला राखी बांधते. सो आता मी गणपती बाप्पाला राखी बांधून घेते आणि माझी पहिली या वर्षाची राखी आणि रक्षाबंधनची सुरुवात आता करते. बघू संध्याकाळी जायला मिळतं की नाही, नाहीतर मग माझ्याकडनं सगळ्या भावांसाठी ही राखी मी गणपती बाप्पाला बांधते. देव करो स्वामी करो माझ्या प्रत्येक भावाला उदंड आयुष्य लाभो, सक्सेस मिळो, त्यांच्या मनातली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे आणि त्यांच्या आयुष्यात कुठचीच वाईट गोष्ट किंवा कठीणाई असेल तर ती दूर जावी आणि त्यांचं लाईफमध्ये कायम आनंद राहू दे. आणि त्यासोबत माझी बहीण मला दरवर्षी राखी बांधते. सो काही इशूमुळे तिची राखी ते येऊ नाही शकली. सो माझ्या बहिणीसाठी सुद्धा ती कायम हॅपी राहो, सक्सेसफुल राहो, तिच्या आयुष्यातली सगळी वाईट दूर जाऊ दे आणि तिच्या आयुष्यात आता फक्त चांगलं चांगलं आणि पॉझिटिव्ह होऊ दे. तर चला आपण गणपती बाप्पाला राखी बांधून घेऊया. ती चालू आहे. तुम्ही बघा की बेडची अवस्था काय केली आहे. एक गोष्ट तुम्हाला मला दाखवायची आहे की ती आहे बेड प्रोटेक्टर. ॲक्च्युली आता ह्याची अवस्था खूप खराब झाली आहे, मला नवीन ऑर्डर करायचं आहे. पण राया झाल्यापासून मी हे यूज करते आणि ॲक्च्युली सांगते की गादी खूप व्यवस्थित राहते. म्हणजे ह्याच्या खालती आहे ना हे प्लास्टिक आहे, तुम्ही बघू शकता. सो इथे पाणी जरी पडलं इथे डाग आहे पण इथे ओलं नाही आहे. सो हे खूप खूप युजफुल आहे आणि हे मी कुठनं घेते, कसं घेते ह्याचं इन्फो तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. सो ओव्हरऑल ही मस्ती चालू आहे. बेडची अवस्था ही झाली आहे. ॲक्च्युली मी सगळे बेडशीट्स आहेत ते क्लिनिंगसाठी काढले, डीप क्लिनिंगसाठी. त्याच्यामुळे मी हा बेड असाच ठेवला आहे.
मला आता ह्या गादीला सुद्धा डीप क्लीन करायचं आहे आणि हे जे आहे मॅट प्रोटेक्टर त्याला पण मला डीप क्लीन करायचं आहे. आपला AC खराब झाला आहे. AC खराब झाला इन सेन्स आपल्या स्विचचा इथे काहीतरी इश्यू झाला, त्याच्यामुळे आपला AC बंद आहे. सो ACचं काम व्हायचं अजून बाकी आहे आणि बेडरूमची अवस्था खरंच खूप खराब आहे. सो ठीक आहे, कारण पावसाळा सुरू आहे अजून. सो हे सगळं असं आहे. तुम्ही बघा माझ्या मागे सगळे कपडे आहेत, कारण ॲक्च्युली पाऊस अचानक सुरू झाला आहे आणि त्याच्यामुळे कपडे ना सगळे ओले राहतात. लाईटचा इश्यू होतो, त्याच्यामुळे आम्ही इथे घातलेत आणि घरात बाकी कुठे घालू शकत नाही, कारण सतत कोण ना कोणतरी येत आहे. सो अवॉइड दिस थिंग, हे सगळं अवॉइड करा, कारण प्रत्येकाच्या घरात हे असं असतं. सब माझ्या घरात आहे. सो बाय द वे मी आज वेगळी हेअरस्टाईल केली आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला मागणं दाखवते. हेअरस्टाईल केली आहे बघू शकता. ॲक्च्युली ही नवीन नाही आहे, टर्कीमध्ये वगैरे बायका अशी हेअरस्टाईल करतात. सो मी तुम्हाला सांगते की का केली आहे. त्याचं मागचं कारण हे आहे, कारण माझा ना खूप मोठा हेअर इश्यू झाला होता. त्याच्यामुळे म्हणजे माझं हेअर लॉस खूप झालेलं आहे, हेअर थिनिंग भरपूर झालेलं. पण मी काही प्रिकॉशन्स घेतले, मी काही केअर घेतले, मी काही मोठी ट्रीटमेंट नाही घेतली, घरच्या घराची ट्रीटमेंट केली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेन. पण मी तुम्हाला सिरियसली सांगेन की 40% फक्त माझे केस राहिलेले, 60% केस गेले होते. बट माझे केस आता व्यवस्थित आलेले आहेत आणि तेच कारण आहे की मी असं केलं. ॲक्च्युली नवीन केस आलेत, मला खूप बेबी हेअर्स आलेत. सो त्याच्यामुळे काय होतं ना, ते सतत माझ्या डोळ्यावर येतं आणि मला नाही आवडत की केस डोळ्यावर आलेले. मला ते सतत असे, तुम्ही माझ्या ऑलमोस्ट ब्लॉग्समध्ये पाहिलं असेल, इवन माझ्या बड्डेच्या ब्लॉगमध्ये पण मी थोडा वेळ केस सोडलेले, कारण डीने मला सांगितलेलं की अगं ते केस सोड जरा, काय सतत बांधते. सो मी ते सोडलेले. पण मला तोंडावरती केस आलेले आवडत नाही, ते असे ते लटकलेले आवडत नाही. मला गरम होतं, मला मोठे केस आवडतात, पण मला ते सतत टायअप लागतात. सो मी हे हेअरस्टाईल केले, कारण मला ते खूप इरिटेशन होत होतं त्याच्यामुळे. बट आय एम हॅपी बिकॉज मला खूप बरं वाटतं आहे, गरम होत नाही अँड इट्स लुकिंग स्टायलिश लाईक 90s 60s वाली जो औरत होते तसं मला फील येतं. आय एम लव्हिंग दिस हेअरस्टाईल. आय गेस मी पुढे ही हेअरस्टाईल कंटिन्यू करू शकते फॉर माय डेली रुटीन. आणि सो आजचा दिवस असा आपला चालला आहे, मस्त स्वीट सिम्पल. मध्ये मध्ये पाऊस आहे, मध्ये मध्ये ऊन आहे. सो लेट्स सी सुरू होती. आणि त्या ह्याच्यात मला एक गोष्ट मिळाली आहे, ती म्हणजे ही ॲक्च्युली डोली आहे आणि माझ्या लग्नाच्या रुखवतात ही डोली ठेवली होती. सो खूप भारी वाटतं आहे बघून. लाईक रुखवताचं खूप सारं सामान आईने व्यवस्थित सांभाळून ठेवलेलं आणि त्यातली ही एक डोली आहे. खूप छान वाटतं आहे. लाईक काहीतरी असं एक म्हणजे मला आता फिलिंग होते की ते असं ना की नाही माझ्या माहेरचं वगैरे, हे जे बायका बोलतात ते का बोलतात आणि त्याच्या मागची फिलिंग काय हे बघून मला ते ॲक्च्युली कळत आहे. सो ही माझ्या लग्नातली डोली आहे. वातावरण आजचं एवढं सुंदर आहे, मध्येच पाऊस आहे, मध्येच ऊन आहे. सो हे खूप छान वाटतं आहे. तुम्ही बघा, मला ना आमचा हा जो रोड आहे ना हा खूप आवडतो, कारण ना असा एकदम छोटा आहे, लाईक नॅरो आहे, पण ना दोन्ही साईडला झाडं आहेत. त्याच्यामुळे जो फील येतो ना तिकडनं येताना जाताना, आणि जर तुमचा व्हिडिओ कॅम सुरू असेल तर त्यातला जो काय फोकस पडतो किंवा तो जो काय झाडांमुळे जो काय एक इफेक्ट येतो ना, एक नंबर येतो. सो मला ही पात आवडते. आणि इथे ओव्हरऑल हे सगळं आहे. आजचं वातावरण तिथे तुम्हाला मी दाखवते, तुम्हाला दिसत असेलच. गणपती बनत आहेत तिकडे, ते बघा. सो गणपती बाप्पा येत आहेत, त्याचीच ही तयारी सुरू आहे. सो हे सगळं. तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, स्टे ट्यून. आणि मला नक्की कमेंट करत राहा की तुम्हाला कसे व्हिडिओ माझ्याकडनं बघायला आवडतील आणि काय काय बघायला आवडेल.
कशा प्रकारचे व्हिडिओज मी क्रिएट करू, प्लीज मला कमेंट करा. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं, आमचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा जो बिझनेस आहे तो रनिंग अप आहे. तुम्ही आताही बघू शका, डी घरात नाही आहे, डी टूरला गेलेला आहे. 1-2 दिवसाची टूर आहे, ते त्यांनाच घेऊन गेलेला आहे तो. सो टूर आमचे बुक होत आहेत ऑलमोस्ट. म्हणजे माझ्यामध्ये या 15-20 दिवसात कुठचेच बुकिंग आमच्याकडे अवेलेबल नाही आहे. तर तुम्हाला 15-20 दिवसानंतर किंवा गणपतीनंतर हवं असेल, गणपतीमध्ये हवं असेल तर प्लीज गाईज ह्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कुठची टूर पाहिजे, कशी टूर पाहिजे, किती दिवसाची पाहिजे, सगळे डिटेल्स अवेलेबल करून द्या. तुमच्या बजेटमध्ये आम्ही तुम्हाला एक जबरदस्त टूर प्लॅन करून देऊ. आणि आय प्रॉमिस की हा एक्सपिरियन्स तुम्हाला दुसरीकडे कुठेच नाही मिळणार आणि तुम्हाला आवडेल. सो चला मग पुन्हा भेटू. बाय.